खारबाव या दोन संघादरम्यान तिसरी मॅच म्हणजे तिसरा सामना होतोय. मांडा आणि खारबाव या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे राखीव प्रतिनिधी हजर आहेत. म्हणजे ही एक जमेची बाजू आहे की आजकाल प्रोफेशनल व्यावसायिकता वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू कोणाचं नाव काय ते गोम्या सोम्या लिहायला नको. त्यामुळं प्रत्येक संघातील आपण पाहतो की राखीव खेळाडू प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये हजर असतात की जेणेकरून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन हे जे किताब पटकवण्यासाठी आहे ना, स्कोररला जास्त त्रास होत नाही. चला पंच सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी प्रणय पाटील आणि करण पाटील खारबाव संघाकडून. जगन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिलं षटक घेऊन येणार तर सलामीची जोडी ओव्हर टू रोहित गायकर. पहिल्या सत्राचा खेळ आपण रोहित यांच्या आवाजातून ऐकूया. नक्की सर्वांचं स्वागत. आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 यांचं हे शानदार पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय. तो दोस्तों चलते मैदान की तरफ सभी दर्शकों का प्यार भरा नमस्कार. पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. इस बार इस गेंद को उठा के खेला है खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन डीप मिड विकेट के ऊपर इस गेंद को फील्ड किया. 2 रन आसानी के साथ पूरे. इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल पहले गेंद के ऊपर 2 रन. खारबाव और भूमि 11 मांडा के इस बीच चलता हुआ ये मुकाबला. खारबाव यानी कि भिवंडी तहसील से बिलोंग करती हुई यह टीम हम नजर आती हुई, और मांडा भी टिटवाला परिसर से भी बिलोंग करती हुई टीम. बिल्कुल अच्छी तरह से यह मुकाबला चलता हुआ. मैग्नेटिक पावर पे का ये पहला ओवर. ये गेंद हवा में खेला है. इस बार फिर वो उसी दिशा में शॉट खेला है, लेकिन इस बार 1 बाउंस ओवर द रो, बाउंड्री लाइन के बाहर 1 बाउंस. दन हुआ है चौका. माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव दिखाने में यूट्यूब वाहिनी के ऊपर हम देख रहे हैं. 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 गेंदों की समाप्ति के बाद. 6 रन. स्ट्राइकिंग के ऊपर है बल्लेबाज प्रणव पाटिल और नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर करण पाटिल. ये गेंद फिर एक बार उठा के खेलने की कोशिश. हवा में गेंद और ये सफलता. बिल्कुल यस. 2 खिलाड़ियों के बीच में तालमेल नहीं था, लेकिन ओवर द बॉलर और यह सफलता की कोशिश और कामयाब होते हुए. संघ जर सामना जिंकला तर प्रवीण शेठ गायकवाड साहेबांकडून मात्र तर संघाला तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. बिल्कुल मनीष लेवन कांबे हम
यहाँ पर कमेंट्री कर रहे थे और ए लॉट्स में जब मुकाबला चल रहा था तब 5,000 का इनामी राशि उनको भी हासिल हुई थी इसी मैदान के ऊपर ए लॉट्स में, लेकिन अब 10,000 की इनामी राशि है। बिल्कुल, एक विकेट के नुकसान पर 6 रन। नए बल्लेबाज अक्षय पाटिल, इस बार अच्छी गेंदबाजी खारबाव टीम के तरफ से हम देख रहे हैं। खारबाव बल्लेबाजी कर रहे हैं, भूमि 11 मांडा की तरफ से अच्छी गेंदबाजी कर रहे हैं हमारे स्कोरर मित्र चेतन भोईर। वावरले के वरोसे के टूर्नामेंट में अच्छी खासी स्कोरिंग हमें जरूर देखने को मिली थी। इस बार उठा के खेलने की कोशिश थी, लेकिन लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में ये गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ पूरा। दूसरे की कोई कोशिश नहीं, कोई गुंजाइश नहीं, 1 रन के साथ टोटल जा पहुंचा है 7 पर 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर करण पाटिल अपनी अपनी वैयक्तिक पहली गेंद फेस करते हुए इस बार आड़े बाट से खेली स्ट्रोक और गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर दन दनाते हुए चौका और चौके के साथ 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। नक्कीच नेल्सन आकडा धावफलकावरती लागला गेला, 11 धावा धावफलकावरती लागले गेले, ते एक गडी बाद। खरं तर चांगली मॅच नक्कीच नेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायला भेटेल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहताय आधीच IPL ची मखमली आवाज कुणाल दाते सरांचा देखील आवाज आपण सातत्याने ऐकला। त्यानंतर आमचे रोहित गायकर देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत। तर आपल्या समालोचनाच्या जीवावरती टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती एक वेगळीच त्यांनी मोहर खरं तर उमटवली आहे। आमचे रोहितजी गायकर बोलले त्यांच्या आवाजाकडे। ओव्हर टू यू। पहिलं षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 विकेटचे नुकसान आपण पाहतोय आणि चांगली प्रणय पाटील 3 चेंडू आणि 6 धावांमध्ये बाद झालेले आहे। जगन पाटील आणि ॲज अ बॉलर ॲज अ कॅच या ठिकाणी टिपलेली आहे। नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला चिंटू विश्वकर्मा, भूमी 11 मांडा संघाकडून आपण पाहायला मिळतोय। पहिला बॉल समोर लॉफ केला, बॉल पाठवला सीमा रेष बाहेर, लॉंग ऑन ला क्लिअर केलाय 6 धाब्यांसाठी मायटी षटकार। जरूर स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वागत है गोलंदाज चिंटूचा। पहिला बॉल वरती षटकार आपण ठोकला, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय टीम खारबाव कडून 17 धावा। यावेळेस बॉल टॉपेज आणि इथे अपील लाऊडली केली जाते आणि फलंदाज बाद होतोय। टॉपेज लागली आणि नक्कीच अंपायरचा इशारा येतोय, हा फलंदाज बाद आहे। षटकार आलाय पण कमबॅक जरूर केला, धक्का बसतोय दुसरा, 2 फलंदाज बाद झालेत। वेळेस दुसरा झटका बसला टीम खारबावला। चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आदित्य म्हात्रेला 17 वरती 2, एक षटकार जरूर आलाय या ओव्हर्स मध्ये। पहिल्या बॉल वरती पण त्यानंतर कमबॅक काय करायचा ते खरंच करून दाखवलंय। पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा टॉपेज होती, थोडासा मिसफील्ड झाली आणि तिथे फक्त एकेरी धाव येते
एक धाव धावपटलावरती 8 होईल. धावा संख्या पोहोचले 18 या अंकावरती. 18 वरती 2. एक आपण पाहतोय अति तटीची लढत. दोन्ही संघ त्याच कॅपेबलचा अगदी मातब्बर संघ आपण पाहायला मिळतात आणि आजूबाजूला सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. यावेळेस बॉल फटका मिस टायमिंग. नो शतरक्षक तिथे कोणताही फिल्डर्स तैनात नाही आहेत. एकच धाव येते. 2 धावा येतात. 2 धावेने संघ पोहोचला 20 या अंकावरती. 20 धावा धावपटलावरती. एक अति तटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम खारबाबा भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करणारी हा संघ आणि त्यानंतर टिटवाळा परिसरामधील संघ भूमी 11 मांडा. आणि हे सातत्य राहिलं. भूमी 11 मांडा जर म्हटलं तर प्रत्येक संघ प्रत्येक ठिकाणी एकच नाव भूमी 11 मांडा. यावेळेस बॉल लॉफ केला. शतरक्षक येतोय. एका टप्प्यानं फील्ड केलं जाईल बॉलला. पुन्हा एकदा 2 धावा धावपटलावरती अर्जित होत आहेत. 2 धावेने संघ पोहोचला 22 या अंकावरती. 22 धावा धावपटलावरती. ओव्हर नंबर 2 प्रोग्रेस वरती. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी होती पण तेवढीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते तुम्ही 11 मांडाच्या अगेन्स्ट टीम खारबावची. यावेळेस बॉल यष्टीरक्षकाला समजलं नाही. या डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. 22च्या माध्यमातून एक धाव येते. धावा संख्या 2 षटकांच्या अखेरीस 23 या अंकावरती पोहोचली. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चिंटूची एक षटकार जरूर आलाय पण त्यानंतर एक विकेट. त्यानंतर खूप साऱ्या धावा भाल करताना आपल्याला पाहायला मिळत्या. 23 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. टाटा पॉवरचे मैदान अनेक सारे रथी महारथी जर आपण पाहिले तर याच मैदानावरती खेळून गेलेले आहेत. इक्को असेल, संजय सोळंकी खोपोलीचा, त्यानंतर किरण पवार, त्यानंतर बरेच सारे रथी महारथी जर आपण पाहिले ना या मैदानावरती घडवलेले आहेत. आणि याच मैदानावरती आपण पाहतो की भिवंडीतील तारे सितारे आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडी परिसर, टिटवाला परिसर, त्यानंतर आपण पाहतोय गोरसई असेल, अनेक बोरशेती असेल, अनेक सारे संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे यश या स्पर्धेचं स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 यश. तिसऱ्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल लॉब केला. पिकअप शॉट, बॉल चला लॉंग ऑन आणि वाईडिश मिड ऑफच्या मध्ये सीमा रेषपार. बॉल चलाय 6 धावेंसाठी. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. बॉल चाललाय कॉर्नरला 6 धावा, 5 चेंडू आणि 14 धावेंवरती करण पाटील बॅटिंग करतो. 29 वरती 2 ही सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल याही वेळेस पुन्हा एकदा लॉब केला. सेम ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा बॉल लॉब केला 6 धावेंसाठी. षटकार.
37 धावा झालेल्या आहेत. यावेळेस बॉल मात्र आपण पाहतो थोडासा मिसक्यूट केला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता आणि बॉल चालला सीमारेषे पार. 4 धावा डीप फाईन लेगला क्लिअर करत. एकूण धावा 41. धावा झाल्या. शेवटचा अंतिमचा बॉल बाकी आहे. स्टेप आउट केला, बॉल ऑफ केला, अप्रतिम फटका आणि बॉल झाला सीमा रेषो फार. आलाय 7 धावांसाठी षटकार. धावा झालेल्या आहेत तब्बल 47 धावा. भूमी 11 मांडाच्या अगेन्स्ट टीम साईश 11 खारबाव आपल्याला पाहायला मिळते आणि धावा झालेल्या आहेत 18 बॉलच्या समाप्तीनंतर 47 धावा. सत्तेचाळीस धाबा 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतो. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एका बाजूला आपण पाहतोय की भिवंडी विभागातील हा संघ आपण पाहतो खारबाव आणि त्यानंतर टिटवाळा विभागातील संघ आपण पाहतो भूमी 11 मांडा. पण एक वैशिष्ट्य का भूमी 11 मांडा हा संघ सातत्यानं अगदी कोणताही लॉर्ड्स असू द्या, अगदी आपण पाहिलं की रायगड मध्ये कोणत्याही स्पर्धा असू द्या तिथे सहभाग घेणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पण तिथे 47 धावा अंतिमच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार तरेला प्रमोट केला. यावेळेस बॉल शॉट ऑफ लेंथ होता, पिकअप शॉट, बॉल पाठवला डीप मिड विकेट सीमा रेषे पार. 7 धावांसाठी षटकार. पहिल्या बॉल वरती आक्रमकता सिद्ध केलं. कपिलजी केणी याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. नयन मात्र आपली वाट पाहत आहेत. आपलं स्वागत आहे कपिलजी केणी. यावेळेस बॉल शॉट ऑफ प्लेन होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, आधीच बॅट फिरवली आणि लेग 22च्या स्वरूपामध्ये एकेरी धावपट लाभार्थी धावा संख्या 53 या अंकावरती आपल्याला 54 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 54 धाबा धावपट लाभार्थी दाखल झालेल्या आहेत. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय मनीष स्मृती ही स्पर्धा. यावेळेस बॉल समोर होता, हवेमध्ये उडवला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, जज करू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जात नाही. फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पोहोचला 56 या अंकावरती. एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक मातब्बर संघ, अगदी भिवंडी असेल, पनवेल असेल आणि एक चांगल्या तालुक्यातील मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल अप्रतिम होता, खोलवर टप्प्याचा डॉट चेंडूची सांगता होत्या आणि डॉट बॉल नंतर मात्र धावफलकावरती कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. धावा संख्या 56 या अंकावरती आमचे समालोचक गुरु महागुरु संतोषजी चौधरी असतील, त्यानंतर आमचे शुभमजी मात्रे, प्रथमेशजी मोरे आणि आमचे स्वप्न होतं की कुणालजी दाते यांच्या समवेत कधीतरी समालोचन करण्याचं संधी मिळावी आणि आज ती मिळाली आणि त्यांचंही सर्वांचं स्वागत. यावेळेस बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढला, ऑन साइडला बॉल चालला डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावा संख्या 58 या अंकावरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि या बॉल वरती डीप
स्क्वेअर लेग फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल पाठवलाय सीमा पार. धावा झालेल्या आहेत तब्बल 64. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम खारबावची आणि धावपटलावरती 64 धावा लागलेल्या आहेत. आता करायच्यात भूमी 11 मांडा संघाला सेकंड इनिंग मध्ये 65 रन्स 65 धाब्यांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे 24 बॉल मध्ये. चोवीस बॉल्स धावा झाल्यात 64 आणि जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा टीमला मात्र 65 धावसंख्येची गरज, परंतु रनचेस होईल की नाही त्याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा मात्र लागल्यात. परंतु सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मात्र कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. आमचे साथी कॉमेंटेटर आणि कांबे गावाचा एक लेजंड आवाज महेंद्र मात्रे सर, थँक्यू. टॉस साठी आपण विनंती करूया ज्यांची बिग फाईट पुढची मॅच मात्र आपल्याला बघायला मिळेल. हॅलो, अशू 11 जय बजरंग गोरसई बी आणि मनीष 11 कांबे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे टॉस करण्यासाठी. या हॅलो, अशू 11 जय बजरंग गोरसई बी आणि मनीष 11 कांबे टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला, टॉस करण्यासाठी कॅप्टन मात्र दाखल झालेत. रवींद्र म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते या माचा टॉस करायचा. भूषण म्हात्रे यांचे पिताश्री आहेत. रवींद्र म्हात्रे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते या माचा टॉस मात्र करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन मात्र उपस्थित आहेत. अशू 11 जय बजरंग गोरसई बी आणि मनीष 11 कांबे हेड कॉल केलाय आणि हेड पडला. टॉस गोरसई टीमनं मात्र जिंकलाय आणि जो काय निर्णय असेल डिसिजन फिल्डिंगचा निर्णय गोरसई बी टीमनं मात्र घेतलाय. टॉस जिंकलाय गोरसई टीमनं, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते मनीष 11 कांबे टीमला. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स महेंद्र म्हात्रे सर. धन्यवाद भूषण आणि रोहित. तर दुसरं सत्र सुरू होत आहे. मांडा संघ चेस करतोय 65 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूमध्ये. सलामीची जोडी येते अभय जयस्वाल आणि अशोक खेडे. पहिला चेंडू जबरदस्त उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू हा पूर्णपणे चकित झाला आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. भावेश पवार आणि पवन केने यांना विनंती असेल की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे आणि आपला ही शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत. प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार आणि A1 पवन केने यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. दुसऱ्या चेंडूचा खेळ संपला. या चेंडूवर एक धाव श्री गणेशा केलाय मांडा संघानं 65 धावांचा पाठलाग करताना.
बिनबाद 1-2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण म्हणतंय येणारे 22 चेंडू आणि 64 धावांची गरज. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता, डावी एष्टून सोडू जातोय, पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय, बोनसची धाव मिळतीये ती मांडा संघाला. बिनबाद 2, बिनबाद 2 अशी सुरुवात आहे ती मांडा संघाची. 65 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोलंदाज नेहल पाटील याचा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय. मोठे फटके मारावे लागतील जर 65 धावा चेस करायच्या असतील तर आपल्याला मोठे फटके आणि रिस्क घ्यावी लागेल. पुन्हा एकदा नेहल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर, यावेळी मात्र फिरून मारला चेंडू जातोय लॉंग ऑन मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अक्षय पाटील याच्याकडून आणि 2 धावा कुठेतरी वाचवल्या आपल्या संघासाठी. मनोबल वाढवलंय ते गोलंदाजाचं. जिथे चौकार गेला असता तिथे मात्र फक्त 2च धावा मिळाल्या त्या मांडा संघाला. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या होतीये बिनबाद 4. पुन्हा एकदा निहाल, यावेळी मात्र चेंडू खरडून काढलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा चेंडू प्रयत्न करत होता परंतु निष्फळ ठरलाय आणि या 4 धावा मिळतायत त्या मांडा संघाच्या फलंदाजांना. अशोक येडे यांनी हा मारलेला हा चौकार, या चौकाराने एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 8. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं गोलंदाज निहाल पाटील यांनी. मात्र 5व्या चेंडूवर मोठा फटका आलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, त्याच क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवर. षटक संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 65 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 अशी सुरुवात झालीय ती मांडा संघाची खारबाव संघाविरुद्ध खेळताना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 9. नवीन गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अक्षय पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 18 चेंडू आणि 56 धावा असं समीकरण आहे ते मांडा संघासमोर. आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये वारंवार रोहित गायकर आपल्याला सांगत होते की मांडा संघ की रायगडमध्ये कुठे असला तरी हा संघ आपली हजेरी लावतो. तर पाहायचं आपल्याला त्या दर्जाचं त्यांच्याकडून प्रदर्शन होतंय का. या चेंडूवर मिळतंय 1 धाव. मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू गरंगळत सीमा रेषेजवळ गेलाय, मात्र बॅकअप केलाय दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं आणि या चेंडूवर मिळतायत 2 धावा. 2 धावांनी धावफलक दुहेरी अंकामध्ये आलाय. बिनबाद 11. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 54 धावांची गरज. अशोक केडे खेळतात 9 या धावसंख्येवर, तर अभय जयस्वाल 1 धावसंख्येवर. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय, वाईड घोषित केलाय. अवंतरच्या रूपाने मिळतीये दुसरी धाव. एकूण धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 12. येणारे 17 चेंडू 53 धावांची गरज. अक्षय पाटील यावेळी मात्र टायमिंग चुकलंय आणि डॉट चेंडूची सांगता होतीये. मोठे फटके खेळायला भाग पाडतायत मांडा संघाच्या फलंदाजांना, मात्र त्यात यश अद्यापपर्यंत आलेलं नाहीये.
एकही षटकार आपल्याला मला तर वाटतं अजून पाहायला मिळालं नाही अद्यापर्यंत. 1.2 षटकामध्ये मांडा संघाकडून. यावेळी मात्र टायमिंग जुळलाय आणि हाय अँड हँडसम येणारा हा मिड विकेट रिजन मध्ये आलेला हा पहिला षटकार मांडा संघाकडून. अशोक केडे यांच्याकडून हा आलेला पहिला षटकार मांडा संघाकडून. 65 धावांचं मोठं आव्हान त्यांना पार करायचं आहे. तर यावेळी मोठा फटका मारण्यामध्ये त्यांना यश लाभलंय. आता मात्र समीकरण आलंय. येणारे 16 चेंडू 48 धावा. 54 होते ना. यावेळी मात्र हाय फुलटॉस पंचांनी नो घोषित केलाय आणि हा बीमर म्हणजे 1+4 अशा 5 धावा मिळत आहेत आणि मला तर वाटतं नक्कीच फ्री हिट असणार. बॉलिंग टीमने काय रिव्ह्यू घेतलाय का पंच? बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय का? चला तिसऱ्या पंचांची गरज लागणार आहे आपल्याला. नको ओके. तेवीस धावा धाबलकावर लागल्यात. 42 धावांची गरज आहे. ते येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. थोडीशी लाईन भरकटली आहे कारण मागच्या चेंडूवर षटकार आला होता. यावेळी मात्र चौकार आला आणि यावेळी मात्र चांगला स्ट्रेट केलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय. गरंगळ सीमा रेषा पार करतोय. चौकार. यावेळी मात्र फसवा चेंडू टाकलाय. वेग कमी केलाय चेंडूचा आणि यावेळी मात्र टायमिंग जुळत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. मात्र 13 चेंडू आणि 38 धावा. अशोक केडे 10 चेंडू मध्ये 23 धावांवर खेळतात. सलामीची जोडी ही मात्र जमेची बाजू आहे ती मांडा संघाची. यावेळी मोठा फटका पाहायचाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला झटका बसलाय तो अशोक येडे यांच्या रूपानं मांडा संघाला. नवीन फलंदाज चिंटू विश्वकर्मा. 12 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण असणार आहे ते मांडा संघाला. दोन्ही संघ मांडा आणि खारबाव हे ठाणे जिल्ह्यामधले आहेत. म्हणजे खूपच लांबून आलेले संघ आहेत. 12 चेंडू 38 धावा. गोलंदाज नितेश पाटील. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा 64 धावा बनवल्या होत्या खारबाव संघानं त्यावेळी मात्र थोडस बॉडी लँग्वेज सांगत होतं मांडा संघाचं की प्रत्युत्तर कसं देणार. मात्र 2 षटकामध्ये अद्यापर्यंत फक्त 27 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ती मांडा संघाला.
हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. स्लिप आणि गलीच्या दिशेमध्ये एक धाव मिळतीये. एका धावेने धाव फलक पुढे सरकलाय. एक बाद 28. मांडा संघाचा 65 धावांचा पाठलाग करताना खारबाव संघाविरुद्ध खेळताना 28 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. नितेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. हा फटका सुद्धा खालूनच खेळलाय आणि या फटक्यावर सुद्धा मिळतील फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावानं हा यशस्वी पाठलाग होऊ शकत नाही. हे मांडाच्या फलंदाजांना माहिती आहे, जाणून आहे. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते खारबा संघाकडून, म्हणजे 65 धावा यशस्वी रोखण्यात ते यशस्वी होतील का ते येणारे काळ सांगेल. पुन्हा एकदा नितेश पाटील. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. चेंडू खाली यष्टी रक्षक आणि जबरदस्त झेल पकडलाय आणि दुसरा फलंदाज बाद झालाय तो अभय जयस्वालच्या रूपानं. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागली नितेश पाटील. करण पाटील ते स्वतः बंधू आहेत, गोलंदाजाचे मोठे बंधू, की ज्यांनी झेल पकडलाय, म्हणजे घरच्या घरीच विकेट घेतली आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केलाय. नवीन फलंदाज ओमकार तरे, ज्यांनी शेवटचं षटक फेकलं होतं, ज्यामध्ये 17 धावा कुठून काढल्या होत्या. त्या 17 धावा कुठून काढणार का आणि आपल्या संघाला विजयाजवळ नेणार का ते पाहायचंय. येणारे 9 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल तो ओमकार आणि चिंटू यांना. यावेळी हा चेंडू टॅप केला. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी वेळ मिळतो दोन्ही फलंदाजांना फक्त एक धाव पूर्ण करण्याचा. एकेरी दुहेरी अशा जर धावा राहिल्या तर प्रेक्षकांना सुद्धा या मॅच मध्ये मजा येत नाही. कारण आजकाल IPLच्या ट्रेंडमुळे सर्वांना मोठे फटके खेळण्याची सवय लागली आहे. यावेळी मोठा फटका, चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. दिशा बदलली चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र 2च धावा मिळत आहेत. या फटक्यात थोडीशी गॅदरिंग चुकली आहे आणि बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाची सुद्धा चुकली आहे. कमाल आहे. 4 धावा पळून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. चार धावा पळून काढल्यात म्हणजे आता येणारे 7 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सात चेंडू 31 धावा. नितेश पाटील अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत, एक बळी मिळवला आणि 7 धावा ज्यांनी खर्ची केल्यात. 34 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी मात्र फलंदाज बाद, त्रिफळाची तंबूचा रस्सा दाखवलाय चिंटू विश्वकर्मा. तर मात्र शेवटचं निर्णायक षटक आणि 31 धावांची गरज. नवीन फलंदाज संकेत भोईर. शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. आदरणीय दत्ताशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रवीणजी गायकवाड यांच्या समवेत दत्ताशेठ पाटील यांचंही आम्ही स्वागत करतोय. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित या 3ऱ्या रात्रीमध्ये. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत आहे. मनीष 11 कांबे आयोजित ही स्पर्धा आहे. पर्व पहिलं आहे. भास्कर गोंधळी, आपण कुठे असाल? पाहुणे आपली वाट पाहतायत. या व्यासपीठावर यायचंय. भास्कर गोंधळी. शेवटचा निर्णायक षटक, 6 चेंडू आणि 31 धावा. गोलंदाज आदित्य म्हात्रे.
फलंदाजीसाठी ओमकार तरे पहिला चेंडू तटवलाय, चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मात्र या चेंडूवर मिळणार फक्त एकच धाव. आता येणारे 5 चेंडू आणि 5 षटकार, 30 धावांची गरज आहे. 35 3 बाद 35 अशी धावसंख्या आहे ती मांडा संघाची 65 धावांचा पाठलाग करताना. यावेळी टायमिंग चुकलंय, मात्र चेंडून सुद्धा दिशा बदलली आहे. मात्र फलंदाजांना याची पूर्ण जाणीव आहे की आता मात्र एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही, तर मोठे फटके लागण्यासाठी आता 4 चेंडू आणि 29 धावा, म्हणजे एका दुसरा नो बॉल, फ्री षटकार अशी परिस्थिती निर्माण झाली तरच आपल्याला विजयश्री मिळेल. यावेळी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सरळ चेंडू विसरला आहे तो फलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. भास्करजी गोंधळी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. भास्कर गोंधळी, प्रवीण जी गायकवाड आपली वाट पाहत आहेत. अक्षय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसवलाय, चांगला झेल पकडलाय आणि चौथा फलंदाज बाद झालाय तो नवीन फलंदाज जयेश राजे. फक्त आता औपचारिकता उरली आहे. जर लीगल 3 चेंडू फेकले तर मात्र कारभाव संघानं या स्पर्धेत पहिला विजय नोंदण्याचा मला तर वाटतंय आगेकूच केलेली आहे. 2 चेंडू 29 धावा. दोन चेंडू 29 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पोहोचला नाही क्षेत्ररक्षकाकडे. यावेळी मात्र दोन्ही फलंदाजांनी चालत ढकलत एक धाव पूर्ण केली. शेवटचा एक चेंडू दरम्यान भास्कर गोंधळी, भास्कर गोंधळी आपण व्यासपीठाकडे यायचंय. वाट बघतायत आपले पाहुणे, या. शेवटचा चेंडू या सत्रातील. टॅप केला, चेंडू गेलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे हा सामना कारभाव संघाने जिंकलाय. 27 धावांनी हा सामना जिंकलाय.